नाशिक भिवंडी पाठोपाठ शहापूरमध्येही खड्ड्यांमुळे बळी गेलाय। ठाणे महापालिकेच्या TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय। शहापूरवरून ठाण्यात ड्युटीवर येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने अपघात झाला। खड्डा इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर फुटले। TDRF जवान विकास गोरे यांचा जागीच मृत्यू झाला। शहापूर येथे सकाळी 5:30च्या दरम्यान हा अपघात झाला। आताच्या भिवंडी इमारत दुर्घटनेत बचाव कार्यात विकास गोरे हे सहभागी होते। तसेच इरशाळवाडी, तळई भूस्खलन आणि बदलापूर येथील महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रेस्क्यू ऑपरेशनमध्ये देखील त्यांचा सहभाग होता। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, एकूणच या घटनेसंदर्भात काय माहिती मिळते? प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिलंय? प्रशासनाने जरी या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। काल परवाच झालेल्या भिवंडीतल्या दुर्घटनेमध्ये रेस्क्यू ऑपरेशन मध्ये स्वतः सक्रिय असणारे विकास गोरे यांचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे। खरं तर सकाळी 6:30ची त्यांची ड्युटी होती आणि त्यामुळे ते शहापूरला राहत असल्यामुळे सकाळीच ते त्या ठिकाणावरून या ठिकाणी यायला म्हणजे ठाण्याकडे यायला निघाले होते आणि अशातच एक मोठा खड्डा रस्त्यामध्ये लागला आणि त्या खड्ड्यामध्ये गेले असताना त्यांचे दोन्ही टायर फुटल्याने जागीच या जवानाचा मृत्यू झालेला आहे। तळईसारखी मोठी दुर्घटना असेल, इरशाळवाडी सारखी मोठी दुर्घटना असेल, या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सक्रिय असणारे हे TDRFचे जवान होते आणि त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो खड्ड्यांमुळे झालेला आहे। त्यामुळे प्रशासनावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। खरं तर अनेक खड्डे जे आहेत ते मोठे आहेत आणि या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वार जे मोठी घेऊन प्रवास करत असतात आणि अशा प्रकारे जर दुचाकी स्वारांचा किंवा वाहन चालकांचा मृत्यू होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारताना पाहायला मिळते। जी कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार। आज आमच्या गावातील विकास गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। तर खड्ड्यांवरून आता ग्रामस्थ स्थानिक हे संताप व्यक्त करू लागलेले आहे। ठाणे महापालिकेच्या TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे। त्यामुळे प्रशासन या खड्ड्यांकडे कधी लक्ष देणार आणि काय उपाययोजना करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खड्डा मोठा होता त्यामुळे दुचाकीचे दोन्ही टायर फुटले आणि त्यात TDRF जवान